कुंभ राशी एप्रिल महिन्यात स्वप्नपूर्ती होणार, आता थांबायचं नाही. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशींच्या सगळ्या प्रिय दर्शकांनो, तुम्हाला कधी असं वाटलं का मी काही स्वप्न फक्त रात्रभराचे असतात, तर काही स्वप्न वर्षानुवर्ष मनात रुजतात आणि एक दिवस अचानक असा पूर्ण होतात. पण एप्रिल 2026 हा महिना वेगळाच आहे. यावेळी तुमचे ते मोठे दीर्घकाळाचे हृदयात रुजलेले स्वप्न खरोखर पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. होय मित्रांनो, कुंभ राशी आजचे भविष्य सांगत आहे की या महिन्यात तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. 4 शक्तिशाली ग्रहयोग एकत्र येणार आहेत, ज्यामुळे तुमचे करिअर, पैसा, नातेसंबंध, आरोग्य आणि कौटुंबिक जीवन सगळे एका झटक्यात उजळून निघेल. जर तुम्ही कुंभ राशींचे जातक असाल तर हा व्हिडिओ शेवटच्या शब्दापर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अचूक सोपा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात खरी शुभता आणेल. आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला मोठा बदल हा आहे की तुमच्या कुंभ राशीवर निर्माण झालेला मंगळ राहूचा अंगारकी योग तो आता संपत आहे. गेल्या काही महिन्यात किती जणांना आपल्या शरीरात एक अनामिक तणाव, चिडचिड, झोप न लागणे किंवा छोट्या छोट्या आजारांनी हैराण केलं असेल. कोणाला पाठदुखी, कोणाला अचानक चक्कर येणे, कोणाला मनात सतत भीती. हे सगळं अंगारक योगामुळे होत होतं. पण आता मंगळ राहूच्या या ज्वालामुखीचा शेवट होत आहे आणि मंगळ आता तुमच्या भावात प्रवेश करत आहे. मंगळ हा सेनापती आहे. जेव्हा तो धनाच्या घरात येतो तेव्हा तो तुमच्या पैशासाठी लढतो. तुम्ही किती वर्ष एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत होता किंवा एखाद्या बिझनेसची सुरुवात करायची होती, आता ती वेळ आली आहे. आर्थिक अडचणी हळूहळू संपतील. अचानक एखादा बोनस, एखादी जुनी थकबाकी वसूल होणे किंवा एखादा नवीन क्लायंट तुमच्याकडे येईल असे अनुभव येणार आहेत. शरीरातील तणाव गेला की मन शांत होईल आणि शांत मनातूनच मोठी काम होतात. कुंभ राशींच्या मित्रांनो, ही नवी सुरुवात तुमच्या आरोग्याला आणि पैशाला एकत्रितपणे उजाळा देणार आहे. आणि आता एका दुसरा सर्वात मोठा आणि शक्तिशाली बदल 12 एप्रिल नंतर येत आहे. शनिदेव स्वतः अस्था अवस्थेतून उदित होत आहे. आतापर्यंत शनिदेव तुमच्या राशीचे स्वामी असूनही त्यांची शक्ती एका शून्यवरच्या बल्बसारखी होती. पण 12 एप्रिलपासून ती शक्ती 100 वर्ष बल्बसारखी तेजस्वी होईल. शनिदेव तुमच्या धनभावात आहेत, म्हणजे पैशाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होत आहेत. तुम्ही किती दिवस पैसे अडकले होते ते पाहत होतात, एखादा प्रोजेक्ट अटकला होता किंवा नवीन नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ नये उत्तर येत नव्हतं. आता ते सगळं काही बदलणार आहे. पैसा येण्याचे मार्ग सहज उघडतील. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, शनिदेव तुमच्या द्वादश भावाचेही स्वामी आहेत. म्हणजेच खर्चही थोडे वाढू शकतात, पण ते खर्च कुटुंबासाठी होतील. आईवडिलांच्या आरोग्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरातील एखाद्या शुभकार्यासाठी हे खर्चही तुम्हाला समाधान देतील. कुंभ राशींच्या मित्रांनो, शनिदेवाच्या या उदयानंतर तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि समृद्धी येणार आहे. मित्रांनो, आता थांबा. एक महत्त्वाचा संकेत ऐका. जर आत्तापर्यंतचा भाग तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर आत्ताच लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. मी कुंभ राशींचा आहे आणि मला हे पटलं आहे असं लिहा, कारण पुढचा भाग अजूनही अधिक आश्चर्यकारक आहे. आणि आता येतो तिसरा परिणाम. 14 एप्रिलला सूर्यदेव उच्च पोझिशनवर येत आहे, तेही तुमच्या तिसऱ्या भावात. सूर्य हे तुमचे सप्तमेश आहेत. आत्तापर्यंत स्पर्धा, संघर्ष किंवा एखाद्या कामात अडथळा येत होता, आता ते संपणार आहे. तिसरा भाव हा तुमच्या आत्मविश्वासाचा, धैर्याचा आणि प्रयत्नांचा भाव आहे. सूर्य तिथे उच्च होताच तुमचा आत्मविश्वास आकाशाला गाठेल आणि सूर्य तिसऱ्या भावातून तुमचा नवभावावर म्हणजे भाग्यभावावर पूर्ण दृष्टी टाकत आहे. राजा जेव्हा उच्च पदावर येतो तेव्हा तो सर्वांना आशीर्वाद देतो. तुमचे भाग्य उन्नत होईल. जे काम गेले काही महिने अडकले होते ते आता पूर्ण होणार. विशेषतः सरकारी काम, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित प्रक्रिया, प्रमोशन किंवा नवीन जॉब ऑफर सगळं सहज होईल. आणि तुमच्या जीवनसाथीच्या करिअरमध्येही सुधारणा दिसेल. जर त्यांचा एखादा प्रोजेक्ट अटकला असेल तर तो आता लगेच पूर्ण होईल. घर म्हणजे 14 एप्रिलनंतर खरं हा मास संपेल. म्हणजे विवाह, गृहप्रवेश, मुंज किंवा इतर 16 संस्कारांसारखे मांगलिक कार्य सुरू होतील. कुंभ राशींच्या कुटुंबात एखाद्या मुलीचा विवाह किंवा घरात नवीन सदस्य येण्याची शक्यता निर्माण होईल. सूर्यदेवांच्या या उच्च पोझिशनमुळे तुम्ही इतरांना मदत करू शकाल. हातात पैसा येईल आणि तुम्ही हे कराल. तुमच्या कार्यक्षमता
कार्यक्षेत्राला नवी उंची देईल. आता येतो चौथा आणि सर्वात सुंदर परिणाम. शुक्रदेव आता आपल्या राशीवर स्वराशीवर येत आहेत आणि चतुर्थ भावात मानवी नामक राजयोग निर्माण करत आहेत. शुक्र हे तुमचे सुखेश आणि भाग्येश दोन्ही आहेत. जेव्हा भाग्याचा स्वामी केंद्र भावावर स्वराशीवर येतो तेव्हा भाग्य खरोखरच प्रबळ होते. तुम्ही कित्येक वर्ष घर घेण्याचे स्वप्न पाहत होता ते आता पूर्ण होतील. शुक्र हे धनाचे देवता आहेत, त्यामुळे आर्थिक विषमता दूर होईल. 19 एप्रिल नंतरचा काळ हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत मजबूत असेल. तुमच्या आयुष्यात एक स्पष्टता येईल. जे स्वप्न तुम्ही पाहत होता, करिअर, कुटुंब, वैयक्तिक जीवन सगळं भाग्याच्या साथीनं पूर्ण होईल. गुरुजनांचा, ईश्वराचा आशीर्वाद मिळेल. मित्रांनो, या 4 शक्तिशाली योगांचा एकत्रित परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक क्रांती. आरोग्य सुधारेल, पैसा वाढेल, नातेसंबंधात गोडवा येईल, कुटुंबात आनंद भरेल आणि करिअर नवीन उंची गाठेल. पण हे सगळं पूर्ण होण्यासाठी एक छोटासा उपाय करा. राहू मंगळ गेला तरी मंगळ अजूनही शनिदेवांसोबत द्वितीय भावात आहे. दोन्ही एकमेकांचे शत्रू म्हणून दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा आणि हनुमानजींना लाल फुले अर्पण करा. फक्त इतकंच. हा छोटासा उपाय तुमच्या सर्व अडथळ्यांना दूर करेल आणि शुभता आणेल. विश्वास ठेवा, शनिदेव आणि हनुमानजी तुमच्या पाठीशी आहेत. कुंभ राशींच्या मित्रांनो, हा एप्रिल 2026 महिना तुमच्या आयुष्यातील एक सुवर्ण महिना ठरणार आहे. जे स्वप्न तुम्ही वर्षानुवर्ष पाहत होता त्याचं आता प्रत्यक्षात उत्तर येणार आहे. तुम्ही एकटे नाही, ग्रह तुमच्या बाजूने आहेत. फक्त श्रद्धा ठेवा आणि उपायाला अवश्य बळ द्या. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर शेवटचा लाईक अवश्य करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचा अनुभव शेअर करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर कुंभ राशींच्या भक्तांना ही माहिती नक्कीच पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.